बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मातोश्रीवरून आहे। मातोश्रीवर दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र यंदा या उत्साहाला काहीशी ओहोटी लागली आहे, कारण नेहमीसारखा उत्साह यंदा पाहायला मिळाला नाही। बाळासाहेब आणि शिवसैनिकांमध्ये गुरु शिष्याचं नातं आहे। मातोश्रीवरील गुरुपौर्णिमा उत्सवाला मोठा इतिहास आहे। गुरुपौर्णिमेला मातोश्री बाहेर एक पेटी ठेवली जाते, ज्यात शिवसैनिक गुरुदक्षिणा देतात आणि हा पैसा मग पक्ष निधीसाठी वापरला जातो। वैभव परब आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, ओहोटी लागल्याचं कळतंय, पण या गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी कोण कोण आलं होतं आणि कोण आलं नव्हतं ते एकदा सांगशील? विलास, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, परंतु गेल्या वर्षी म्हणजे आजपर्यंत जसा उत्साह आपल्याला पाहायला मिळत होता गुरुपौर्णिमेच्या दिवशी, कारण का बाळासाहेब आणि शिवसैनिकांमधलं एक वेगळं नातं आपण आधीपासून पाहत आलेलो आहे, परंतु यावर्षी मात्र तितकासा उत्साह आहे तो आपल्याला मातोश्रीवर पाहायला मिळालेला नाहीये। शिवसैनिक उपस्थित होते, परंतु दुसरीकडे मातोश्रीकडून सांगण्यात येत आहे की अनेक नेते आणि मंत्री उपस्थित होते, परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्र्यांनी तिकडे पाठ फिरवलेली होती। खासदार, आमदार आणि नगरसेवक, खास करून मुंबईतले नगरसेवक तेही तिकडे उपस्थित राहिले नव्हते। एकंदरीत आपल्याला लक्षात येत आहे की आता ही जी गुरुपौर्णिमेची जी उत्साह आहे तो कुठेतरी ओसरत चाललेला आहे। अनेक मंत्री आणि अनेक खासदार, खास करून मी इथे उल्लेख करू इच्छितो की ठाण्यातले पालकमंत्री, नगरसेवक, आमदार आणि खासदार एकत्र मिळून गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना वंदन केलं, परंतु दुसरीकडे मात्र मुंबईतल्या आमदारांनी हे अपेक्षित होतं ते तिकडे झालेलं पाहायला मिळाले। मुंबईतले नगरसेवकही तिथे जाणं अपेक्षित होतं। आज मुंबईत महानगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं एक वेगळं नातं आपल्याला पाहायला मिळतं, परंतु मुंबईतल्या नगरसेवकांची देखील गर्दी आपल्याला मातोश्रीवर पाहायला मिळाली नाही। एकंदरीतच नेहमीपेक्षा यंदा जो उत्साह आहे गुरुपौर्णिमेचा तो कुठेतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला। जो उत्साह आहे दरवर्षी सारखा तो दिसलेला नाही, पण या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण करण्यासाठी अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक, आता आपल्या सोबत आहेत। अभय सर, काय कारण वाटतं तुम्हाला की जेणेकरून मातोश्रीवरची ही उत्साहाची ओहोटी आपल्याला पाहायला मिळते? नाही विलास, आजपर्यंत जर बघितलं असेल तर गुरुपौर्णिमेचा उत्सव हा शिवसेनेच्या दृष्टिकोनातून, शिवसैनिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय एक महत्वाचा दिवस असतो। बाळासाहेब हयात असताना शिवसैनिक फार मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे तिकडे। बाळासाहेबांचं फक्त केवळ एक बाल्कनीत येऊन त्यांनी हात जरी केला तरी शिवसैनिकांचं समाधान व्हायचं। तिथे हजारो लोक गर्दी करायचे, त्या निमित्ताने एक शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन असायचं ते। पण बाळासाहेबांनंतर साधं स्वाभाविक त्यानंतरच्या काळामध्ये तिकडची गर्दी कमी झाली, अलीकडच्या काळामध्ये तर ती आणखी ओसरली। तरी पण आजच्या जर तुम्ही मला म्हणाल तर बरेचसे शिवसेनेचे खासदार असतील, संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील, मनोहर जोशी असतील, चंद्रकांत खैरे असतील, असे बरेच खासदार किंवा मंत्री, रामदास कदम होते, एकनाथ शिंदे होते, काही खासदार आमदार येऊन तिकडे गेले, परंतु या निमित्ताने बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी जे गर्दी शिवसैनिक करायचे त्या गर्दी यावेळेस ती जाणवत नव्हती आणि ही बाब निश्चितपणे खटक नाहीये। म्हणजे शिवसेनेला भले ते शक्ती प्रदर्शन करायचं नसेल तरी मातोश्रीवरची गर्दी दिवसोंदिवस ओसरते, म्हणजे हे शिवसेनेची शक्ती कमी होते असं म्हणणार नाही मी, परंतु जो जिव्हाळा किंवा जे जिव्हाळ्याचं नातं होतं मातोश्री बरोबर आणि गुरुदक्षिणा नावाचं आपलं एक या शिवसेनेच्या वाटचालीत आपलंही काही कॉन्ट्रीब्युशन असावं, आपलाही एक सक्रिय सहभाग असावा, म्हणून त्या पेटीमध्ये गुरुदक्षिणा दिली जायची आणि त्या दक्षिणा देणाऱ्यांची नावं एक एक महिना सामनांमधून छापून यायची। तो काळ आता राहिलेला नाहीये, त्या प्राणाने ती गर्दी ओसरते। ठीक आहे, शिवसेनेला त्या प्रमाणात ते करायचं असेल की नाही नसेल हा भाग वेगळा आहे, परंतु या निमित्ताने हे दुरावलेलं नातं निश्चितपणे जाणवतंय शिवसैनिक आणि मातोश्री मधलं। किंवा मधल्या काळामध्ये फक्त नेते हजर होते आणि कार्यकर्त्यांची संख्या कमी होते, ही पण मला वाटतं की कुठल्याही पक्षाच्या दृष्टीने विचार करायला लावणारी गोष्ट आहे। नक्कीच ती चिंतेचीच बाब म्हणावी लागेल। पण आपण आता म्हणतोय की ज्या पद्धतीनं याची ओहोटी लागलेली आहे, पण हेही सांगा की गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा बाळासाहेब होते तेव्हाही आणि त्यानंतर देखील ही जी गुरुपौर्णिमेची परंपरा आहे ती कशा पद्धतीने मातोश्रीवर असायची, कशा प्रकारचा उत्साह तिथे मातोश्रीवर बघायला मिळायचा? तर प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नेते असतील, शिवसैनिक असतील, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे। म्हणजे बाळासाहेबांना प्रत्यक्षात भेटणं शक्य नसलं तरी शिवसैनिकांची गर्दी व्हायची। बाळासाहेबांची तब्येत शेवटच्या काळात ज्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष बाहेर येऊन अभिवादनाचा स्वीकार करणं शक्य नव्हतं, अशा काळात बाळासाहेब भेटणार नाहीत असं सांगितलेलं असतानाही
हजारो शिवसैनिक मातोश्री समोर गर्दी करायचो. मला वाटतं की तो शिवसेनेचा काळ आणि ते शिवसैनिक आणि शिवसेनेमधलं जे नातं होतं ते फक्त शिवबंधन म्हणून काही दोरा बांधल्यामुळे निर्माण झालेलं नव्हतं, तर तो एक शिवसेनेमधला भावबंध होता. तो मला वाटतं की तो अलीकडच्या काळामध्ये थोडासा त्याच्यामध्ये कुठेतरी दुरावा आल्यासारखा जाणवतोय. अर्थात ठीक आहे, याच्यामुळे एका कार्यक्रमाला गर्दी झाली नाही म्हणून लगेच शिवसेनेला ओहोटी लागली वगैरे असं मी बोलणं धाडसच आहे. परंतु एक नक्की आहे की या निमित्ताने होणारं शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन आणि त्यांचं शिवसैनिकाबरोबरचे एक संवाद तो कमी झाला हे मात्र आज प्रकर्षाने जाणवलं. त्यांची आजची जो शुकशुकाट जाणवत होता तो निश्चितपणे खटखटणार आहोत. नक्कीच. तेव्हा शिवसेने जर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ती भावना असते आणि तुम्ही एक खूप चांगला शब्द वापरला, भावबंध हा शब्द वापरला. त्याच भावबंधाबद्दलचा हा प्रश्न आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल, विश्लेषणाबद्दल. यानंतर आपण बघूया गुरुपौर्णिमा उत्सवाबद्दल या सगळ्या. नीलम गोरे यांची काय प्रतिक्रिया होती. शिवसैनिकांना माननीय बाळासाहेब ठाकरे हे गुरुस्थानी आहेत. आज दुर्दैवाने माननीय बाळासाहेब हयात नाही आहेत, परंतु तरीही अनेक वर्षापासून मी मातोश्रीला जाते. त्या ठिकाणी बाळासाहेबांना आम्ही त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो आणि माननीय उद्धवजींना आम्ही शुभेच्छा देत असतो. आज सुद्धा अनेक आमदार, खासदार आणि अनेक शिवसैनिक तिथे गेले होते आणि आम्ही माननीय बाळासाहेबांना वंदन केलं. त्यांचं स्थान आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अमर आहे